नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे प्राचीन भारताच्या त्या सुवर्ण काळात जिथे एका ऋषीने विश्वाचं सूक्ष्म रहस्य उलगडलं होतं. होय, मी बोलतेय महर्षी कणादांबद्दल, ज्यांना अणुशास्त्रज्ञाचा जनक म्हटलं जातं. कणाद म्हणजे कण, कणिकेप्रमाणे सूक्ष्म कण, ज्यांनी सांगितलं संपूर्ण विश्व अणूंनी बनलेलं आहे. त्यांच्या वैषयिक दर्शन ग्रंथात पदार्थ, गती, काल, स्पेस, मन यांचं सखोल विश्लेषण आहे. ॲटॉमिक थेरी सुमारे 600 BCE मध्ये त्यांनी हा सिद्धांत मांडला. त्यांचं म्हणणं, प्रत्येक वस्तू सूक्ष्म अणूपासून बनलेली असते. हे अणू अविनाशी आहेत, त्यांचा नाश होत नाही, ते फक्त रूप बदलतात. अणूंच्या संयोगाने नवीन पदार्थ निर्माण होतात. हे आहे ना अगदी आधुनिक केमिस्ट्री आणि फिजिक्स सारखं. कणादांनी 6 पदार्थांचं वर्गीकरण केलं होतं. द्रव्य म्हणजे सबस्टन्स, गुण म्हणजे क्वालिटी, कर्म म्हणजे ॲक्शन, सामान्य म्हणजे जनरॅलिटी आणि विशेष म्हणजे पर्टिक्युलॅरिटी, समवाय म्हणजे इनहेरिटन्स. ही तत्व म्हणजे वैज्ञानिक वर्गीकरणाची सुरुवातच होती. त्यांचा हा ग्रंथ केवळ धर्मशास्त्र नव्हे, तर शुद्ध विज्ञानाची मांडणी आहे. ग्रीक तत्वज्ञ डेमोक्रिटस नंतर अणुविचार मांडतो, पण कणाद हजारो वर्ष आधीच सांगून गेले होते. म्हणूनच भारताचे विज्ञान मूलभूत ठरते. नॅनो टेक्नॉलॉजी, न्यूक्लिअर फिजिक्स यांचा पाया कणादांच्या अणुसिद्धांतात दिसतो. आज विज्ञान सांगतं मॅटर इज एनर्जी, कणाद सांगतात अणूच्या संयोगातूनच विश्वाचं रूप घडतं. महर्षी कणाद आपल्याला शिकवतात, विश्व समजून घ्यायचं असेल तर सूक्ष्मात डोकवा, आणि मोठं शोधायचं असेल तर लहानात शोधा. मित्रांनो, आज आपण पाहिलं की महर्षी कणादांचं विज्ञान फक्त इतिहास नाही, तर आजचं विज्ञानही त्याच्या विचारावर उभं आहे. अशा महान ऋषींच्या वारशाचं जतन करणं हीच आपली खरी जबाबदारी आहे. पुढील भागात आपण भेटूया आणखी एका महर्षीच्या विलक्षण कार्यासोबत.